तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज माझे मिस्टर नदी खाडीवरती गेलेले बोट पकडायला, तर त्यांनी बोट आणलेले आहेत। हे बघा, ते आपण नवीन पद्धतीने आपण बोट बनवणार आहे। तर रेसिपी बघा, तुम्हाला आवडेल नक्की। व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा। चॅनल वर कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। चला तर आपण पटापट साफ करून घेऊ आणि तुम्हाला रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। तर हे बघा, आपण मासे घेतलेले आहेत आणि हे मस्तपैकी साफ करून घेऊ आपण। हे पहिले खवले काढून घ्यायचे आहेत आणि साईडचे काटे वगैरे। आणि थोडे आपण काट मारून घेऊ। साईज भेटली, हे बघा, भरपूर मोठी साईजचा मासा आहे। ही आपण आहे, तर ती अशी काय खाऊ शकत नाही। जर मी तिला दिलं तरच खाईल, आणि ती नॉनव्हेज खाईत नाही। पण तिच्या आता तिला पिल्लं होणार आहे, त्याच्यामुळे ती नॉनव्हेज खाते। व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहेत, खवरे व्यवस्थित काढायचे आहेत। हे बघा, आपण काठ मारून घेऊया। आपण काट मारून घेतलेले आहे, जेणेकरून आपण जी ग्रेव्ही बनवणार आहे ते सर्व मसाले ह्याच्यामध्ये लागायला पाहिजे। त्यासाठी मी असे काट मारले। आपल्याला फ्राय तर नाही करायचे आहे, ग्रेव्ही मध्ये बनवायचे आहे, तरी पण मी असे काट मारून घेतले, जेणेकरून मसाले त्याच्यामध्ये लागतील। बघा, आपले मस्तपैकी मासे साफ करून झालेले आहेत। मस्त साफ करून झाले आणि 4-5 वेळा पाण्याने धुतले पण। आपण मसाले घेतलेले आहेत, हिरवे मसाले, आणि ते पेस्ट करून घ्यायचे आहे आपल्याला मच्छीसाठी। तर हे बघा, मी ह्याच्यासाठी मिरची घेतली, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, लसूण आणि कोथिंबीर। हे आपण मिक्सरला लावून घेऊया। हे बघा, आपण पेस्ट करून घेतलेली आहे मस्त। आज आपल्याला चुलीवरती मासे बनवायचे आहे, तर टोप ठेवलेला आहे चुलीवरती। आणि जे आपण मिक्सरला लावून घेतलेले मसाले आहेत ते डायरेक्ट तेलामध्ये सोडूया। इकडे आपण तेलामध्ये जे मसाले टाकले, आता आपण हळदी पावडर टाकूया। अर्धा चमच मी हळदी पावडर टाकते आणि चवीपुरतं थोडं मीठ। हळद चांगली मिक्स करून घेऊया। थोडा पाणी ऍड करायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये। हे बघा, आपली मस्तपैकी ग्रेव्ही एकदम तयार झाली आणि त्याच्यामध्ये आपल्याला मासे ऍड करायचे आहेत। हे आपण मासे ह्याच्यामध्ये ऍड करूया। हे बघा, आपण मासे शिजायला ठेवलेले आहेत। 5 मिनिटांनंतर आपण काढून घेऊया। हे बघा, आपण झाकण ठेवूया। हे बघा, 5 मिनिट आपले होऊन गेले आणि आपण झाकण खोलून घेऊया। हो हो हो, एकदम भारी। हे बघा,
आपण जे बोईट मासे बनवले ते एकदम तयार झालेत. मी त्यांच्यासाठी हे जेवण वाढलंय तर त्यांना देऊया आपण. बघूया टेस्ट करून. एक नंबर, एकदम गरम गरम, जबरदस्त. ग्रीन मसाल्यामध्ये प्रियंकाने बोईट बनवलेत. बघूया टेस्ट करून. आवडली? जबरदस्त झालं. ग्रीन मसाल्यामध्ये जे मासे बनवलेत ना एकदम सॉलिडच झालेत, एकदम जबरदस्त. खायला तर एवढे भारी वाटते ना. मागच्या टायमाला आपण क्रेझी अबाउट फिशिंग वाले म्हणजे वियोग सर आलेले तेव्हा एकदा ट्राय केलेली कोलंबी आणि तिथून प्रियंकाने मस्त बनवले बोईट माशांची रेसिपी, पण एकदम जबरदस्त झाले. टेस्ट करून बघितले, एकदम सॉलिड झाले. स्मेल तर जबरदस्त होते, खायला पण भारी वाटत. मिस्टरांना तर रेसिपी भरपूर आवडली आणि कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा. चॅनल कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. चला तर टाटा, बाय बाय.